दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी कुशावर्त करिता स्नान त्याचे कैलासी रहाने दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी नमा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी विठ्ठल 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 वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी राहो निरंतर संतांची या वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी प्राप्त प्रसंग भगवत चिंतना करिता निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक ज्याच्या एक एक रोम विवरामध्ये अनंत अनंत ब्रह्मांडाचा वास आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती धारण करणाऱ्या जीवावर अकारण करुणा करणं हा ज्याचा स्वभाव आहे अशा दयासागर करुणासागर कृपासागर भगवान पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थानं प्रचार केला आणि वारकरी संप्रदायामध्ये असणारी प्रेम लक्षणा भक्ती प्रत्येक जनमानसाच्या हृदयापर्यंत पोहोचवली पंढरीची वारी ज्यांनी जनमानसापर्यंत पोहोचवली अशी भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा गंगा नामाचं महात्म्य वर्णन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। आज कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आहे कारण आज निमित्त तुम्हाला सर्वांना माहित आहे। काय निमित्त आहे? आज या गाडेकर परिवारानं गंगा पूजन सोहळा आयोजित केलेला आहे। 144 वर्षानंतर येणारी महापर्वणी महाकुंभ, त्या महाकुंभामधल्या पर्वणी काळामध्ये हा परिवार महाकुंभामध्ये स्नानाकरिता गेला। आणि परिवार तरी कोण दादा? आपली मुलं आपल्याला काशी यात्रा घडवतील, आपली मुलं आपल्याला चारधाम यात्रा घडवतील अशी आपली माफक अपेक्षा असते, बरोबर आहे ना? या परिवारामध्ये मला वाटतं 3 मुली आहेत, दोघींची लग्न झालेली आहेत
आणि या परिवारातल्या मायबापांना म्हणजे मात्याला आणि पित्याला महाकुंभाचं स्नान, प्रयागराज तीर्थक्षेत्राचं स्नान घडवणारा मुलगा नाही तर ही कन्या तिचं म्हणार मला अभिवादन करावंसं वाटतं, अभिमान मानावा अशी ही कन्या स्वतः गाडीची ड्रायव्हिंग करत आपल्या मात्याला आणि पित्याला थेट महाकुंभामध्ये प्रयागराजला घेऊन गेली आणि त्यांची अपेक्षा पूर्ण केली. स्वतः त्यांना प्रयागराजमध्ये तिने स्नान घातलं आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय यांनी पुत्राच्या अगोदर दादा कन्येचं नाव घेतलेलं आहे. धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे. आपली आहित देई जैसी मीरा मुक्ताबाई. कन्या अशी असावी. कशी असावी? आमच्या श्वेता दीदी सारखी असावी. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. तसं आमच्या बरोबर येण्याचं तिचं नियोजन होतं, परंतु आमच्या बरोबर शक्य नाही झालं म्हटल्यानंतर गंगा मैया तिच्या स्वप्नात यायला लागली. आणि मग स्वतः नाही तर आपल्या मात्या पित्यांनाही या प्रयागराजचं स्नान घडावं. कारण पुढचं जेव्हा महाकुंभ येईल ना त्यावेळेस आपणच काय आपल्या मुलांपैकी सुद्धा कोणी जिवंत असेल की नसेल याची खात्री नव्हती. त्यामुळे प्रत्येकानं ही पर्वणी साधण्याचा प्रयत्न केला. आणि या गाडेकर कुटुंबानं सौ सुशीला व श्री सोपान दादा गाडेकर आणि आमच्या श्वेता दीदी गाडेकर यांनी सुंदर असं महाकुंभाचं स्नान आणि ते प्रयागराजच्या गंगेचं पूजन. आल्यानंतर गंगाजल सर्वांना वाटायचं असतं, परंतु हे गंगाजल पूजन केल्याशिवाय देण्याचा अधिकार शास्त्रानं दिलेला नाही. म्हणून तुम्ही सुद्धा बरोबर आहे ना? हां, सर्वांनी अगोदर गंगा भेट करवलेली आहे, गंगा पूजन करवलेलं आहे आणि गंगा पूजनानंतर ते प्रसाद देण्याचा आपल्याला अधिकार शास्त्राने दिलेला आहे दादा. आणि म्हणून या तीर्थयात्रेचं समापन करण्यासाठी जशी वारकरी संप्रदायातील संतांनी मांदियाळी स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्म्याने ही आचारसंहिता घालून दिलेली आहे. काय? नामदेव महाराज आणि महावैष्णव असणारे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा तीर्थयात्रा करण्यासाठी जातात, तीर्थे करून या नामा पंढरीसी आला, जीवलगा भेटला विठोबासी. जीवलग विठोबाला नामदेवराव महाराज भेटायला गेले आणि नामदेव महाराजांना आनंद झाला. एवढ्या दिवसापासून पांडुरंग मला दुरावलेला होता. पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी नामदेव महाराज गेले आणि नामदेव महाराजांना पांडुरंगाने सांगितलं, नामा बरं झालं तू तीर्थे करुणिया आला. करुणिया तीर्थ मिसे केला जगाचा उद्धार. तू स्वतः तीर्थ केल्यामुळे तुझ्याकडे बघून जे परमार्थ करणारे आहेत ना ते सगळे आता तीर्थयात्रा करणार आहेत. म्हणून येथ वडील जय जय करीती तया नाम धर्म ठेविती. म्हणून नामदेवा बरं केलं, बरं तू तीर्थयात्रा करून आलास, पण आता तीर्थयात्रा करून आलायस ना तर केली या कष्टाचे होईल सार्थक. तुझ्या केलेल्या तीर्थयात्रेमध्ये केलेल्या कष्टाचं सार्थक व्हावं असं जर वाटत असेल ना तर काय कर, तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण करिका उद्यापन विधियुक्त. करिका उद्यापन विधियुक्त. तीर्थयात्रा सफळ व्हावया
असं जर वाटत असेल ना तर काय कर, करिका उद्यापन विधियुक्त एक शीत अन्न दिल्या द्विजमुखे. एक शीत अन्न जर तू द्विजमुखामध्ये जर घातलंस ना नामा तर काय होईल, होईल सुख कल्पवरी, कल्पपर्यंत तुला सुख मिळेल नामदेवा. आणि म्हणून नामदेव महाराजांनी उद्यापन केलेलं आहे, मावंद केलेलं आहे. आमचे सोनवणे माऊली सांगत असतात मावंद शब्दाचा अर्थ वद. आपण केलेलं पुण्य, आपण केलेली साधना, आपण केलेली तीर्थयात्रा वद. म्हणजे वद, म्हणजे नाही, वद म्हणजे सांगायची, दुसऱ्याला सांगायची नाही. परमार्थामध्ये केलेली साधना सांगणं भूषण आहे, पण कधी कधी ही साधना सांगत असताना अभिमान येण्याची दाट शक्यता आहे, म्हणून सांगायचं नसतं. परमार्थ हा झाकून करायचा असतो. भक्ती छपाने की चीज नहीं है भैया, भक्ति छिपाने की चीज है. ये कोई पेपर में छापने की चीज नहीं है भक्ति, ये कोई न्यूज चैनल नहीं है कि जो किया है उसको सबको दिखाओ. नहीं, भक्ति छिपाने की चीज है, छपाने की नहीं. आणि म्हणून परंतु त्याचं शास्त्र, तस्मात् शास्त्रम प्रमाणम, ते शास्त्राने जे सांगितलंय ते नामदेव महाराजांनी केलं. विशेषतः जर पाहिलं महाराज तर जो तीर्थयात्रेला गेला ना त्याला वाट लावायला जायचं असतं. महाराज जो तीर्थयात्रा करायला निघालाय ना, आले होते ना तुम्हाला वाटे लावायला सगळे, हा, तीर्थयात्रा जो करायला निघालाय ना त्याला निरोप द्यायला जायचं असतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नमो तीर्थपंथे चालती तयासी. जे तीर्थपंथाला चालतात ना त्यांना मी नमस्कार करतो. अहो नुसते चालले त्यांना नमस्कार नाही, येती बोळवीत त्यासी नमो, येती बोळवीत नमो तीर्थपंथे चालती तयासी, येती बोळवीत त्यासी नमो, येती बोळवीत त्यासी नमो. नमो तीर्थपंथे चालती तयासी, येती बोळवीत. तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्यांना घ्यायला जे येतात त्यासी नमो. घ्यायला येणाऱ्यांना सुद्धा नमस्कार आहे राजू, कारण तीर्थयात्रा केल्यानंतर पहिलं आपलं दर्शन त्यांना होतं. आणि म्हणून पारमार्थिक भावना ही सर्वांच्याच अंतःकरणामध्ये उत्पन्न होते असं नाही. तीर्थयात्रा करण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या आहेत. ऐका, पहिलं आहे तन, दुसरं आहे लागतं ना धन, आणि तिसरं आहे मन. धन कितीही जरी असेल आणि तण जर साथ देत नसेल तर तीर्थयात्रा करता येत. मग दुसऱ्याला त्रास होतो गेल्यानंतर, बीपीच वाढला, शुगरच वाढली, आणि मग वारीला सुद्धा महाराज ते वायरी तुटेल जर गेले ना तर त्या चालकाला इतका त्रास सहन करावा लागतो. म्हणून तरणा भाग्यवंत तरुण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत. मला सांगा, देवपूजा करताना आपण देवाला ताजं फुल वाहतो की कालचं सुकलेलं? भगवंताला आपण सुंदर देठासह, पानासह आणि सुंदर ओमललेली नाजूक कळी भगवंताच्या चरणावर अर्पण करावी. मग जर फुलाची कळी जर भगवंताला जर प्रिय असेल तर ही देहरूपी कळी सुद्धा जोपर्यंत सुगंधित आहे ना, जोपर्यंत ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि म्हणून
परमार्थ करणं हे सगळ्यांच्या पारमार्थिक भावना सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होत नाही. धन जर असेल आणि तन जर साथ देत नसेल तर यात्रा घडत नाही. रस्तो नाही, पण धन जर नसेल तरी सुद्धा आता पहिले दिवस राहिले, यात्रा घडत नाही. आणि दोन्हीही जरी असेल, तनही आहे धनही आहे, पण जायला मनच नाही. जायला जर मन नसेल तर कोटी जरी बँकेत जरी असले तरी ते तीर्थयात्रेला नाही जात, ते गोव्याला जातात तीर्थयात्रा करण्यासाठी. महाराज जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे. एक वेळ जन्म सहस्र ओळंगीजे, एक वेळ मुखासी यावया. ज्ञानोबाराय सांगतात, अहो माझं नाम एक वेळ मुखात येण्यासाठी जन्म सहस्र ओळंगीजे, सहस्र जन्माचं पुण्य असावं लागतं. तर माझी तीर्थयात्रा करण्यासाठी वाडवडिलांची असेल पुण्याई. एकट्याचं पुण्य नाही महाराज, वाडवडिलांचं पुण्य असावं लागतं. आणि म्हणून व्यावहारिक भावना सर्वांच्या अंतःकरणामध्ये आपल्याला जागताना दिसते. आपला संसार वाढावा, आपली मुलं बाळ वाढावी, आपला बँक बॅलन्स वाढवावा, जमीन जुमला सांसारिक माणसाची धाव असून असून कुठपर्यंत असेल बरं. वाढावे संतान गुरुही व्हावे धनदान, गुरुही व्हावे धनदान, गुरुही व्हावे धनदान. वाढावे संतान गुरुही व्हावे धनदान, गुरुही व्हावे धनदान, गुरुही व्हावे धनदान. हरी वाढावे संतान गुरुही व्हावे धनदान, गुरुही व्हावे धनदान, गुरुही व्हावे वाढ यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबे. जोपर्यंत जगायचं खा प्या मजा करा, अशी सांसारिक जीवाची धाव आहे महाराज. पारमार्थिक भावना सर्वांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होत नाही. परंतु हे सर्व करण्यासाठीच का आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे? बाकीच्या सर्व जन्मात आपण हेच करत आलोय ना. आहार जमाने हेची करिता लामे, हेची करिता लामे, हेची करिता लामे. बहुत जमाने हेची करिता लामे, हेची करिता लामे, हेची करिता लामे. तुकोबाराय सांगतात, मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही. त्यांनी केलेली साधना वेगळी, पण आम्ही काय करत आलोय? आहार निद्रा भय मंथून मैथून. महाराज सर्व योनीमध्ये अंडज जारज उद्बीज स्वेदज चारही योनीमध्ये सगळ्यांना सारखंच आहे ना. मग मनुष्य जन्म कशासाठी? मनुष्य जन्मामध्ये येऊन जर आपण परमात्मा साधत नसू, मनुष्य जन्मामध्ये येऊन जर आपण नारायण साधत जर नसू, तर मनुष्य जन्म मिळूनही आपला जन्म जो आहे तो तुकोबाराय सांगतात पशुपेक्षाही हीन आहे. मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही
मनुष्य पण तरी साधी नारायण. नारायण साधल्याने मनुष्यपणा सिद्ध होतो. दुसरं काही केल्यानं जर नारायण जर मनुष्य जन्म मिळून आपण जर साधत नसून बाकीचे जर साधन करत असू तर तुकोबाराय सांगतात नाही तरी हीन. पशु सुद्धा म्हटलेले नाहीत, पशु नाही, पशुहुनी हीन, पशुपेक्षाही हीन आहे म्हटले जर नारायण जर साधत नसेल तर. मग मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय ना, भगवंताने अनमोल नरदेह जर दिलेला आहे. भगवंताला नारायणाला साधण्यासाठी जर साध्य प्राप्त करण्यासाठी सगळी साधनं दिलेली आहेत. काय काय दिले? इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेने तू जोडसी. त्याला जोडण्यासाठी दिलंय ना. त्याला जोडण्यासाठी जर सगळं दिलेलं असेल तर आपण या साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. दोन गोष्टींचा विचार आपण मांडू. पहिलं आहे साधन आणि दुसरं आहे साध्य. साध्य कशाला म्हणतात? तुम्ही सर्व साधक आहात, तुम्हाला साध्य याचा अर्थ माहित आहे ना. साधनाने ज्याच्यापर्यंत पोहोचायचं असतं त्याचं नाव आहे साध्य. आता साधन काय? साध्याच्या प्राप्तीसाठी ज्याचा उपयोग केला जातो त्याचं नाव आहे साधन. मग साध्य आणि साधन, साधनाच्या द्वारा महाराज साध्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. कुठं पोहोचायचं आहे? आपल्याला भगवंत रूपी गावाला पोहोचायचं आहे. भगवंत रूपी गावाला आपल्याला पोहोचायचं आहे. मग भगवंत रूपी गावाला जर पोहोचायचं असेल तर साधन आहेत, मार्ग आहेत. मार्ग बहुत असती परी. किती मार्ग आहेत? मुख्य 4 मार्ग आहेत. पहिला आहे कर्म मार्ग, दुसरा आहे योग मार्ग, तिसरा आहे ज्ञान मार्ग आणि चौथा आहे भक्ती मार्ग. 4 मार्ग आहे. निमशेवडीला यायचं होतं महाराज. तुम्ही असं समजा की मी नाशिकहून आले. तुम्ही असं समजा की मी नाशिकहून आले. नाशिकहून आल्यानंतर सावळवीर फाट्यावर आलो रे नकान भाऊ आणि विचारलं यांना निमशेवाडीला कसं यायचं. झगडे फाट्यावर आल्यानंतर ते म्हटले 4 रस्ते आहेत. किती रस्ते आहेत? 4 रस्ते आहेत. अहो पण 4 रस्त्यापैकी कोणत्या रस्त्याने यायचं? ते म्हटले कोणत्या रस्त्याने जरी आले तरी तुम्ही निमशेवाडीतच याल, कोणत्या रस्त्याने या. मग आपण आता कार्यक्रमाला फिरत असताना आपण अगोदर विचारून घेतो कसं यायचं, कसं यायचं. मग विचारलं कसं यायचं, म्हटले कोणत्या रस्त्याने जरी आले तरी तुम्ही तिथंच याल. अहो पण मग जवळचा रस्ता कोणता आहे? आपण अगोदर काय विचार करतो? जवळचा रस्ता सांगा. हो 4ही रस्त्याने निमशेवाडीतच येणार आहोत पण जवळचा रस्ता कोणता? जवळचा कोणता? त्यांनी सांगितलं आमका आमका रस्ता असं आनंदवाडी फाट्याहून नगदवाडीला या, नगदवाडीहून मग असं या. म्हटले असं तो जवळचा आहे का? बरं जवळचा आहे पण चांगला आहे का? चांगला पण पाहिजे की नाही रस्ता महाराज. जवळचा रस्ता कधी कधी करताना शॉर्टकट मारता मारता कधी कधी गाडी धडकण्याची शक्यता असते. मग बॅलन्सिंग रॉड जर गेला तर त्याला खर्च येतो दादा. गाडी पंक्चर होऊ शकते, गाडीचा मेंटेनन्स वाढू शकतो. त्यामुळे जवळचा रस्ता पाहिजे पण रस्ता जवळचाही पाहिजे. तो कसा पाहिजे? चांगलाही पाहिजे, जवळचाही पाहिजे, चांगलाही पाहिजे. आणि महाराज तिसरी गोष्ट सोपाही पाहिजे. टोल नाका नको, टोल नको. आता किती मुद्दे झाले? जवळचा पाहिजे, चांगला पाहिजे आणि सोपा पाहिजे, टोल नको. जगद्गुरु तुकोबारा यांना आपण विचारू. भगवंत रूपी गावाला आपल्याला जायचंय. भगवंत रूपी गावाला जाताना आम्ही कर्म मार्गाने जावं, योग मार्गाने जावं, ज्ञान मार्गाने जावं की भक्ती मार्गाने जावं? जगद्गुरु तुकोबारा यांना विचारा कुठल्या मार्गाने जायचंय? तुकोबारायांनी सांगितलं जवळच्या वाटेनं जा. स्वल्प वाटे चला जा,
स्वल्प म्हणजे जवळची. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदे. दुसरं तुका म्हणे हेची नीट, हीच नीट वाट आहे महाराज. जावया जवळी जावया वैकुंठ, वैकुंठाला जाण्यासाठी हीच वाट नीट आहे. अहो पण चांगली आहे का? चांगली पण पाहिजे ना. चांगली आहे का? तुकोबाराय म्हणतात हीच चांगली आहे, दुसरी कोणतीच चांगली नाही. म्हणतात ना महाराज सप्त्यात फक्त तुमचंच कीर्तन चांगलं झालं, बाकी त्याला एवढा आनंद झाला महाराज. ते म्हणतात चांगलं झालं असं. त्याला वाटलं अजून किती बोलावं यानं. ते म्हटलं असं काय तुमची तब्येत वगैरे बरी आहे का महाराज? काय सांगायचं, सप्ताह झाला, सगळ्या सप्त्यात तुमचंच कीर्तन चांगलं झालं. याला अजूनच आनंद व्हायला लागला. त्यानं अध्यक्षाला फोन केला महाराज आणि अध्यक्षाला म्हटले का हो सप्ताह कस काय झाला? अध्यक्ष म्हटले जोरात झाला. याला वाटलं आपल्या कीर्तनाविषयी काही बोलावं नाही याने. अध्यक्षाला वाटलं महाराज गेल्यानंतर परत रिटर्न कॉल केला, याचा अर्थ महाराज गेल्यानंतर जर कॉल केलाच तर कशासाठी करता हे? पारधियाच्या खुणा पारधीच जाणती, बरोबर आहे ना. वाटलं कमी भरले का काय बा. परत फोन आला म्हणजे काही कमी पडले का काय बा. ते काही विषयच काढी ना महाराज. यांनी होऊन विषय काढला. महाराज आपलं कीर्तन कस काय झालं? चांगलं झालं म्हटले तुमचं कीर्तन, पण ते सगळ्यात चांगलं झालं हे म्हणा ना. सगळ्यात चांगलं तुमचं झालं हे म्हणा ना. म्हटल्यावर म्हटले अहो आमक्याचा फोन आला होता म्हटले. ते म्हटलं का तुमचंच कीर्तन सगळ्यात चांगलं झालं. म्हटलं चांगलं झालं तुमचं कीर्तन. कोणाचा फोन आला होता? म्हटले शामरावचा फोन आला होता. म्हटले अहो ते शामरावचं काही मनावर घेऊ नका बरं का, ते प्रत्येक कीर्तनकाराला असंच म्हणतंय. म्हटले विठ्ठला विठ्ठला. चांगली आहे का? जवळची आहे, नीट आहे. चांगली आहे का? चांगली सुद्धा आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कीर्तन चांग कीर्तन चांग होय चांगली आहे, जवळची आहे, चांगली आहे. सोपी आहे का? तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तरावया भवसागर रे. सोपी सुद्धा आहे, सोपी सुद्धा आहे. कुठली वाट सोपी आहे? नाम चांगले चांगले, नाम साधना जी आहे ती सर्वात सोपी आहे, चांगली आहे, जवळ आहे, नीट आहे, सोपी आहे. नाम साधना म्हणजे भगवंताच्या गावापर्यंत आपल्याला जायचंय. मग त्या भगवंताच्या गावाला पोहोचायला भक्ती मार्ग जो आहे ना, तो भक्ती मार्ग सर्वात जवळचा मार्ग आहे दादा. सर्वात जवळचा मार्ग आहे, सर्वात जवळचा मार्ग आहे. ठीक आहे नामदेव महाराज, जवळचा मार्ग आहे. ज्ञानोबारायने सांगितलं, तुकोबारायने सांगितलं, सर्वांनी सांगितलं जवळचा मार्ग आहे. भगवंत रूपी गावाला जायला, भक्ती रूपी गाडीत बसल्यानंतर भगवंत रूपी गावाला जायला आम्हाला तुम्ही मार्ग सांगितला, मार्ग सांगितला. अहो पण त्या भगवंत रूपी गावाला पोहोचण्याच्या अगोदर काही गावं लागत असतील ना, दुसरे काही गावं लागत असतील ना, की डायरेक्ट गाडीत बसलं की लगेच भगवंताचं गाव? अहो मध्ये ढाळे ढाळे किंवा चिंतनी चिंतनी तद्रुपता वादे वाददी जायते तत्वबोधात. हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू जायचं असतं, मुक्काम करत 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 जायचं असतं. मग मध्ये कुठली कुठली गावं लागतात, मध्ये काय काय करायचं असतं, मध्ये काय काय करायचं असतं, मध्ये कुठली कुठली गावं लागतात ते आपण ज्ञानोबारायांना विचारू. कुठली कुठली गावं लागतात? ज्ञानोबारायांनी सांगितलं पहिलं गाव आहे सर्व सुख गोडी,
साही शास्त्र निवड पहिलं गाव. आणि 6 शास्त्र निवडल्यानंतर त्याचं नाम घेत असताना रिकामा अर्ध घडी राहू नको दुसरं गाव. अर्ध घडी सुद्धा रिकाम राहायचं नाही तिसरं गाव. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीन हे समजून घे. अजून काय निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रियांच्या मध्ये तू गुंतून बसू नको. आणि मग भगवंत रूपी गावाला पोहोचण्याच्या अगोदरच गाव म्हणजे मुक्कामाच्या पहिलं गाव. जसं शिर्डीला वारकरी येतात, रामनवमीला साईबाबाचे भक्त येतात. शिर्डीच्या मुक्कामाच्या अगोदरचा मुक्काम कुठं? एक तर ते निमशिवाडीमध्ये करतील, नाही तर मग तिकडं सोनेवाडीमध्ये करतील, नाही तर इकडं जवळक्यामध्ये करतील. महाराज हे शेवटचं गाव आहे ना, खूप महत्वाचं असतं, अतिशय महत्वाचं असतं. मुक्कामाच्या आधीचं गाव त्याच्यामध्ये सगळे विसावा घेत असतात. ज्ञानोबा यांना विचारू, भगवंत रूपी गावाला पोहोचायचंय, भगवंत रूपी गावाच्या मुक्कामाला पोहोचायच्या अगोदरच गाव. ज्ञानोबा सांगतात, अरे बाबा तीर्थव्रतामध्ये भाव धरा. तीर्थव्रत भावा धरी रे करुणा. तीर्थव्रत भावा धरी रे करुणा. तीर्थयात भावा धरी रे करुणा. तीर्थयात भावा धरी रे करुणा. हर्ष करा शांती दया शांती दया पाहुणा हरी रे. शांती दया पाहुणा हरी रे. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. तीर्थव्रतामध्ये भाव धर. भगवंत रूपी गावाला पोचायच्या अगोदरच गाव आहे काय? तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. हे ज्ञानोबा यांनी कुठं जाता जाता सांगितलं? समाधी संजीवन हरिपाठ त्याच्या अगोदरचं प्रमाण आहे. म्हणजे याचा अर्थ समाधीत जाता जाता ज्ञानोबा काय सांगितलंय? समाधी हे ज्ञानोबा यांच्या मुक्कामाचं ठिकाण. आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर सांगितलं तीर्थव्रती भाव. जाता जाता सांगितलं म्हटल्यानंतर किती निर्वाणीचं सांगितलं असेल हो. जाता जाता सांगितलंय. जाता जाता बरंच काही निर्वाणीचं सांगून जातात महाराज. जाता जाता जर अर्धच सांगून जर राहायचं सांगायचं जर अर्धच राहिलं ना, मग कोर्ट कचेऱ्या होतात. पूर्ण जर नाही सांगितलं तर. ज्ञानोबारायाने निर्वाणीचा संदेश दिला. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. ज्ञानोबारायांनी संदेश देऊन ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले. आता ज्ञानोबारायांच्या नंतर नामदेव महाराजांनी आग्रह केला, तीर्थयात्रा केली. आणि आमच्या नाथ महाराजांनी तर सांगितलं सुखाने तीर्थयात्रा करा बाबा. तीर्थयात्रा सुखे जाऊ. तीर्थयात्रा सुखे जाऊ. वाचे विठ्ठल नाम देऊ. वाचे विठ्ठल नाम देऊ. वासुदेव धन्यवाद. वासुदेव धन्यवाद.
महाराज तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम गाऊ. पण कोणा संग जायचं ते पण सांगितलं बरं का महाराज. संता संगे सेवू वासुदेव धनिवरे. संतांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रेला सुखानं जा. तिथं गेल्यावर व्हाय व्हाय करायची, सुखानं तीर्थयात्रा करा दादा. सुखानं आनंदात 3 गोष्टी सुखानं करायच्या असतात. सुखे करावा संसार न संडावे 2 वार. आषाढी कार्तिकीची वारी सांडू नये. सुखानं संसार करावा. दुसरं सुखानं करावा तीर्थयात्रे सुखे जाऊ. तिसरं सुखानं करावं सुखे सेवू ब्रह्मा नंदा. सुखानं सेवन करावं. नाथ महाराजांनी आग्रह केला. आता नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांनी आग्रह केल्यानंतर माझे तुकोबराय कशाला मागे राहतील हो. तुकोबरायांनी सांगितलं बाबा जोपर्यंत हे सगळं चांगलं आहे ना तोपर्यंत तीर्थयात्रे जाय चुको नको. जवळ सकळ सीता आहे जवळ सकळ सीता तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला जायला चुकू नको म्हणजे काय. काही महाराज पंढरपूरला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं पंढरीचा वार करी वारी चुको नेदी हरी. ते वाखरीत जाऊन घरी येतात. मग पंढरीचा वार करी आणि मग आमचे छोटे माऊली सांगतात वारी चुकून ये घरी. चुकून घरी येतो. ते म्हणतो इथं व्यवस्था नाही होत बाबा, याची नाही होत याची नाही होत, चला घरी. तीर्थयात्रे जाय चुको नको. तीर्थयात्रा माणसाने केली पाहिजे दादा. साधकाने करावी, सिद्धाने करावी. चला नाही केली तर काय होईल. यस्तु न संचरते देशाम न सेवते च पंडितान तस्यैव संकुचिता बुद्धी घृत बिंदुरिवांभसी. सुभाषितकार सांगतात यस्तु न संचरते देशान. जे बाहेर फिरत नाही, जे बाहेर फिरायला जात नाही ना. फिरायला म्हणजे तीर्थयात्रेला. जे न संचरते देशान जे बाहेर फिरायला जात नाही महाराज, पंडितांची वाणी सेवन करत नाही. तस्यैव संकुचिता बुद्धी त्यांच्या बुद्धीचा विकास होत नाही. वृंदावनला जाताना आम्ही तिकीट कन्फर्म काढून दिलेले असतात महाराज सगळ्यांकडे. आणि लिस्ट असते, तुमचा बोगी नंबर असतो, बरोबर आहे ना. बोगी नंबर असतो, शीट नंबर असतो, पण बाहेर फिरलेले नसतात ना. मग त्यांच्या शीटावर दुसरेच येऊन बसतात महाराज आणि ते म्हणतात ताई आमचा नंबर कुठे आहे. अहो हे तुमचं शीट आहे ना. नाही ना, तिथं दुसरे बसलेत ना. मग आणि माणूस ते युपी बिहार वाले बिना तिकिटाचे, वेटिंगही नाही, जनरलचंही नाही, तिकीटच नाही, आणि ते बाहेर फिरत कायम बाहेर फिरत असल्यामुळे ते मस्त पैकी ताणून देतात महाराज आपल्या शीटावर.
यस्तून संचरते देशान. जे बाहेर फिरत नाही ना महाराज त्याच्या गळ्यात 10 तोळे असू द्या, काही उपयोग नाही, उपयोग नाही महाराज. भाषा कळत नाही, मॅप कळत नाही, काहीच माहिती नाही. यस्तून संचरते देशान. काय होतं? बुद्धीचा विकास होत नाही. दृष्टांत देतात सुभाषितकार. जसा तुपाचा थेंब पाण्यामध्ये टाकला, तुपाचा थेंब जर पाण्यात टाकला तर काय होतं? असा जागेवरच राहतो महाराज, त्याचा विकासच होत नाही. महाराज त्याच्या विपरीत ऐका. यस्तु संचरते देशान सेवते च पंडितान. यस्तु संचरते देशान सेवते च पंडितान तस्यैव विकसिता बुद्धी तैल बिंदुरिवांभसी. जे बाहेर फिरतात त्यांच्या बुद्धीचा विकास होतो. कसा विकास होतो? तेलाचा थेंब पाण्यामध्ये टाकला, तेलाचा थेंब पाण्यात टाकला की सगळ्या पृष्ठभागावर पांगतो महाराज, सगळ्या पृष्ठभागावर पांगतो. जर स्वामी विवेकानंद जर बाहेर फिरलेच नसते तर अमेरिकेमध्ये गीता पोचली असती का? नसती पोचली महाराज. प्रभू रामचंद्र जर अयोध्या सोडून जर वनवासात गेलेच नसते तर शबरीला दर्शन कोणी दिलं असतं? प्रभू रामचंद्रांनी अयोध्येचं राज्य सोडून जर वनवासाचं राज्य घेतलं नसतं तर मारीच सुबाहूचा वध कुणी केला असता? जर प्रभू रामचंद्र जर अयोध्येच्या राजगादीवर बसून जर राज्य सुखाचा जर भोग घेत राहिले असते तर 7 समुद्र पार जाऊन लंका जाळण्याचं काम, सुग्रीवाला राज्य सिंहासनावर बसवण्याचं काम, शूर्पणखेचे नाक आणि कान कापण्याचं काम आणि रावणासारख्या दुराचारी आणि दुर्विनीत राजाचा आणि संपूर्ण राक्षस कुळाचा उद्धार आणि संहार करण्याचं काम कुणी केलं असतं दादा? हे सर्व करण्याच्या मागे एकच कारण आहे. रामचंद्र प्रभू यस्तु संचरते देशान बाहेर फिरायला गेले. भगवान श्रीकृष्ण सुद्धा जन्म झाल्यानंतर तिथं मथुरेत थांबले नाही, फिरायला गेले बाहेर महाराज. सगळ्या ब्रजभूमीमध्ये फिरले. नुसते ब्रजभूमीमध्ये नाही, समुद्रापार जाऊन द्वारकेचं निर्माण केलं आणि तिथे सुद्धा दृष्टांचा संहार करण्याचं काम केलं. यस्तु संचरते देशान. म्हणून बाहेर फिरलं पाहिजे. कुठं होतो आपण? तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे जाय चुको नको. आता तुम्ही तीर्थयात्रा केली, तीर्थयात्रेचं फळ काय आहे? तीर्थयात्रा केल्यानंतर कोणत्या तीर्थयात्रा कराव्या? वेळ आपल्याकडे आता कमी राहिला असेल, माझं घड्याळ बंद पडलंय. कोणत्या तीर्थयात्रा कराव्या? 4 धाम करावे. 4 दिशेला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4 दिशेला 4 धाम आहेत. 4 धाम करावेत. गंगोत्रीचं जल रामेश्वरला अर्पण करावं. जगन्नाथपुरीला जाऊन खिचडी खाऊन यावी. द्वारकेला जाऊन सुंदर ध्वज फडकून यावा. गोमतीचं स्नान करावं. सनसेट पॉइंट पाहावा. समुद्राचं स्नान करावं. द्वारका नगरीचं आणि दृश्य सुंदर द्वारका नगरीचं दर्शन करावं. सप्तपुऱ्यांचं दर्शन करावं. अयोध्या मथुरा काशी माया काशी कांची अवंतिका पुरीम द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायिनः. 7 पुऱ्यांचं दर्शन करावं. 9 द्वीपांचं दर्शन करावं. हे दर्शन करता करता गंगा मैयाचं स्नान करावं. जिथं जाईल तिथं आपण, बरोबर आहे ना अगलावे सर? 12 दिवसाच्या यात्रेमध्ये एकच दिवस मला वाटतं हॉटेलवर आंघोळ केली, ती पण पशुपतीनाथ नेपाळमध्ये गेल्यानंतर. भारतवर्षामध्ये जेवढे दिवस आपण थांबलो प्रत्येक दिवस मैयाचं स्नान केलं महाराज. शरयू मैया असेल, क्षिप्रा मैया असेल, नर्मदा मैया असेल, गंगा मैया असेल, प्रत्येक ठिकाणी गंगा मैयाचं स्नान केलं. गंगा मैयाच्या स्नानाचा आणि तीर्थयात्रेचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये काय होतो ऐका. 4 धाम, सप्तपुर्या, नवद्वीप ही सर्व तीर्थयात्रा केल्यानंतर आपलं जीवनच तीर्थरूप होऊन जातं. जीवन तीर्थरूप होऊन जाईल. तुमचं जीवनच प्रसाद रूप होऊन जाईल. आता गंगा मैयाच्या स्नानाने काय होईल? गंगा मैयाच्या स्नानाने गंगा मैयाचं स्नान करता 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 तुमचं चित्तच गंगाजळ होऊन जाईल. सर्वांग सर्वांग निर्मळ
चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जळ दर्शन घेतल्यानंतर तुमचं जीवन तीर्थरूप होईल. गंगा मैयाचं स्नान केल्यानंतर करता करता तुमचं सर्वांग निर्मळ होऊन जाईल आणि चित्तच एक दिवस गंगाजळ होऊन जाईल. मग तुमच्या मुखातून अमृतासारखी वाणी बाहेर पडेल. देह देवाच्या कारणीच तुम्ही समर्पित कराल. बस तीर्थयात्रा झाल्या, तुमचं जीवन तीर्थरूप झालं, तुमचं चित्त गंगाजळासारखं झालं. आता ज्ञानोबारायांच्या नंतर तुकोबारायांनी सांगितलं आता तुम्हाला कुठंच जायची गरज नाही म्हटले. आता ठाईच बैसोनी. आता महाराज लोक अर्थवादानं काय सांगतात, तुकोबारायांनी सांगितलं ना आम्ही काही यात्रेला आमचं असं आहे म्हटले ठाईच बैसोनी करा. अरे बाबा वरचं बघ ना सगळं, आधी वर काय सांगितलं ते बघ ना. ठाईच बैसोनी करा एक चित्त बराबा. पण त्याच्या आधी तीर्थवती भाव धरी रे करुणा हे सगळं केल्यानंतर आता आवडी अनंत आळवावा. आता ठाईच बैसोनी करा एक चित्त. आता तुला कुठं जायची गरज नाही. आता तू नुसतं वाचन म्हणायचं. वाचे म्हणता गंगा गंगा 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 म्हणाल तुमचे तर दोष भंगाला जातीलच, पण ऐकणाऱ्याचे सुद्धा दुसरं गंगा, दुसरी जी गंगा आहे ऐकणाऱ्याचे सुद्धा सकल दोष जाती भंगा, त्याचे सुद्धा सगळे दोष भंगाला जातील. गंगा मैयामध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज. गंगेमध्ये जेवढं पातकांचा नाश करण्याची शक्ती आहे, गंगेच्या तुलनेमध्ये दुसरी कशात एवढं सामर्थ्य नाही महाराज. गंगेच्या दर्शनानं, गंगेच्या स्नानानं, गंगा नाम उच्चारणानं, गंगेच्या स्मरणानं, गंगेच्या स्नानानं रोग जातात. नर्मदा मैयाचं जर स्नान केलं
तर सगळ्या रोगांचं कॅन्सर सारखा रोग सुद्धा नर्मदा मैयाच्या स्नानाने जातो. स्नानाने रोग जातात. स्मरणाने दोष जाती भंगा, स्मरणाने दोष जातात. दर्शनानं मोक्ष मिळतो. दृष्टीनं पाहिल्याबरोबर चंद्रभागा एक वेळा देखलिया. काय अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. सगळी तीर्थ एकाच वेळेस घडतात चंद्रभागा मातेला जर डोळ्याने पाहिलं तर महाराज. आणि म्हणून गंगा मैयाच्या मध्ये स्नान केल्यानंतर दोष जातात, रोग जातात. दर्शनाने मोक्षाची प्राप्ती होते महाराज. गंगा नाम उच्चारण केलं ना नुसतं. गंगे कै गंगे इवं ब्रूयात योजनानाम शतैरपि. शत योजनावरून जरी गंगा गंगा म्हटलो ना तरी सुद्धा पापाचा नाश होतो. पावसाळ्यामध्ये जेवढं पाणी जिथपर्यंत गंगा मैयाचं पाणी येतं ना त्याला गंगा गर्भ म्हणतात. जिथपर्यंत गोदावरी मैयाचं जिथपर्यंत पाणी येतो तो गंगा मैयाचा गर्भगृह आहे. त्या गर्भगृहामध्ये जरी बसून आपण गंगा भगवंताचं नामस्मरण केलं तरी सुद्धा ती साधना 100 पटीनं अधिक फळ देणारी आहे. म्हणून जीवनामध्ये दुसरं काही नाही करता आलं तरी चालेल. मग याचा अर्थ काही करू नका असं नाही, पण काहीच करता आलं नाही ना, गंगेच्या तटावर जाऊन बसा, तिचं स्नान करा, तिचं दर्शन करा. आता कसं करायचं याचाही विधी आहे बरं का. गंगा मैयामध्ये आता यात्रेत गेल्यावर आपल्याला करावं लागतं, परंतु गंगा मैयामध्ये कालचे घातलेले वस्त्र आशेच उष्टे पारशे घेऊन जायचे नाही. घरी स्नान करायचं, चांगले कपडे घालायचे आणि मग उत्तम वस्त्र घातल्यानंतर मग गंगा मैयाकडे जायचंय. गेल्यानंतर अगोदर 1 अंजुल भर जल घ्यायचंय आणि ते मस्तकावर लावायचंय. कारण गंगा मैयाला अगोदर पायाचा स्पर्श करायचा नाही. जल मस्तकावर लावायचंय, डोळ्याचा आहे, गुळणा करायचा नाही, साबण लावायची, शॅम्पू लावायचा, तेल लावून गंगा मैयामध्ये स्नान करायला जायचं नाही. डुबकी घ्यायची आहे आणि गंगेचे मुनेचे व गोदावरी सरस्वती नाही गंगेत जाता आलं तर आमच्या जुन्या माणसांनी महाराज घरामध्ये जे आपलं आंघोळ करण्याचं पात्र असतं ना, काय म्हणतात त्याला, काय, त्याला गंगालय म्हणतात. गंगेचं आलय, गंगा यस्य आलय, गंगेचं जे आलय आहे गंगालय, दुसरं नाव होतं गंगाजल. ते गंगालय म्हणता म्हणता आपण त्याचं गंगाळ करून टाकलं महाराज. मराठी भाषा पण अशी आहे ना, सोपं करायचं म्हटलं की ब्राह्मण ब्राह्मण म्हणावं की नाही, ते म्हणतं ब्राह्मण. अपदंश करताना कधी कधी त्या शब्दाचा अर्थ विपरीत होण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून गंगाळ नाही गंगालय. त्या गंगालयामध्ये जल घेतल्यानंतर गंगे चैमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ह्या सर्व नद्यांनी, हे सर्व गंगांनी या जलामध्ये सन्निधिं कुरु, येऊन त्या जलामध्ये वास करावा. असं गंगा मैयाचं महत्व. गंगा मैयाच्या स्नानाने उच्चारणाने नामदेव महाराज सांगतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. गंगा मैया तेरी हो रही जय जयकार. गंगा मैया तेरी हो रही जय जयकार. मैया तेरी हो रही जय जयकार. गंगा मैया तेरी हो रही जय जयकार. गंगा मैया तेरी हो रही जय जयकार. गंगा मैया तेरी हो रही जय जयकार. मैया तेरी हो रही जय जयकार.
विठोबा रखुमाई जय जय हरि हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि विठोबा सकल दोष जाती भंगा. वाचीन गंगा गंगा म्हटल्यानंतर सकल दोष नामदेव महाराज म्हणतात भंगाला जातात. त्या पुढे जाऊन नामदेव महाराज सांगतात गंगा मैयाचं स्मरण केल्यानंतर दोषांची निवृत्ती होते. पण त्याच्याही पुढे जाऊन साधकाची जी परमात्म गतीकडे वाटचाल आहे ती परमात्म गतीकडे होणारी जी वाटचाल आहे अविनाशी आनंद घन स्वरूपाची प्राप्ती जर करायची असेल तर नामदेव महाराज सांगतात त्र्यंबकेश्वर मध्ये जो ब्रह्मगिरी पर्वत आहे त्या ब्रह्मगिरीचं नुसतं दर्शन जरी झालं ना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. आता इदई महाराज थोडी मेक आहे बर का. आता दृष्टीनं ब्रह्मगिरी पाहिल्यानंतर यमपुरी नाही म्हटल्यानंतर आता ब्रह्मगिरी पाहणारे किती आहेत हो. ब्रह्मगिरीचे परिक्रमा करणारे आहेत, ब्रह्मगिरी पाहणारे सुद्धा भरपूर आहेत आणि ब्रह्मगिरी जवळ राहणारे भरपूर आहेत. त्यांना सगळ्यांना यमपुरी बरोबर आहे ना. जर नामदेव महाराज सांगतात तया नाही यमपुरी तर नक्कीच त्यांना यमपुरी मिळणार नाही. पण ब्रह्मगिरी कोणती? ब्रह्मगिरी कोणती? त्र्यंबक तटी असणारी ब्रह्मगिरी. आता त्र्यंबक कोणतं? त्र्यंबक कोणतं? नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकहून 15 किलोमीटर असणारं त्र्यंबक ते एक त्र्यंबकेश्वर. आणि पिंडब देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिवीन सारा व्यर्थ भ्रम. तिथं जर त्र्यंबक आहे तर इथं सुद्धा त्र्यंबक असलं पाहिजे. आणि तिथं जर ब्रह्मगिरी आहे इथं सुद्धा ब्रह्मगिरी असलीच पाहिजे. माझ्या तुकोबरायने सांगितलं आम्ही त्या ब्रह्मगिरीचं दर्शन घेतलं आणि तिथं जाण्यासाठी आम्ही काय काय केलं. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद ऊर्ध्वमुखे आळविला
ब्रह्मगिरी सांगितली आणि त्र्यंबकही सांगितलं महाराज. काय? ऊर्ध्वा मुखे आडवेला. आम्ही त्या ब्रह्मगिरीवर जाण्यासाठी काय केलं? ऊर्ध्वमुखाने सोहम शब्दाचा नाद आळविला. त्याने काय झालं? अरूप जागवेला. जो आमच्या मध्येच अरूप रूपाने वास्तव्याला होता त्याला आम्ही जागवलं. वारंवार 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 तो नाद शब्दाचा नाद केल्यामुळे त्याला आम्ही जागवलं. मग तो येताना एकटा आला नाही मला, घेऊन आला दान. तो येताना दान घेऊन आला. कशा कशाचं? 2 दान घेऊन आला. निज तत्व निज बोध घेऊन आला दान. काय केलं? स्वरूपी मिळविले. त्याने आम्हाला आमच्या स्वरूपामध्ये मिळवलं. आता काय झालं? सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरे गा. त्रिकुट, त्र्यंबकेश्वरचं त्रिकुट शिखर, त्र्यंबकेश्वरचं शिखर, त्या त्र्यंबकेश्वरचं शिखर आणि याच्यात असणारं त्रिकूट. त्रिकूट इडा, पिंगला, सुषुम्ना यांच्या शिखरावर सत्वगुण, रजोगुण, तमोगुण यांच्या शिखरावर असणारं जे ब्रह्मगिरीचं त्रिकूट आहे तिथे मी सुखाने झोपलो. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सच्चिदानंद सद्गुरु रमेश गिरी महाराज की जय. महाराज श्रींचं आगमन झालेलं आहे. महाराज श्रींच्या चरणावर सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये महाराज श्रींचं स्वागत करायचं आहे. जोपर्यंत या धर्म मंडपामध्ये महात्म्याचं आगमन होत नाही ना तोपर्यंत धर्म मंडपामध्ये परमात्म्याचं सुद्धा आगमन होत नाही. आणि म्हणून महात्म्याचं चरणावर दंडवत करून आपण महाराज श्रींचं स्वागत करूया. साक्षात प्रयाग राज आपल्यामध्ये उपस्थित आहे. बाबांच्या चरणावर त्रिवेणीचा संगम वास करतो. नखाग्रामध्ये गंगा मैया, चरणाच्या वरच्या भागामध्ये यमुना मैया आणि चरणाच्या खालच्या भागामध्ये सरस्वती मैया. अशा त्रिवेणी संगमाचं स्नान ज्यांच्या चरणावर आहे, संगम ज्यांच्या चरणामध्ये आहे, तुलसीदास बाबा रामचरितमानस मध्ये वर्णन करतात. मुद मंगला माया संत समाज जो जग जंगमाती रथ राजू. संत समाज सकल मंगलाचं मूल आहे. जो सकल जंगमामध्ये तीर्थराज आहे त्यांच्या चरणावर सर्व तीर्थ त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी येत असतात. अशा महाराज श्रींचं मनापासून 2 मिनिट आपण त्यांचं मनोगत या ठिकाणी श्रवण करणार आहोत आणि वाणीला विरामाकडे घेऊन जाणार आहोत. बोले गंगा मैया की जय. नामदेव महाराज वर्णन करतात. दृष्टीला ब्रह्मगिरी पडल्याबरोबर तया नाही यमपुरी. कुशावर्तामध्ये ज्याचं स्नान घडतं त्याला कैलासामध्ये त्याचं वास्तव्य होत असतं. गंगामय्याचं स्नान करावं, ब्रह्मगिरीचं दर्शन करावं, कुशावर्तामध्ये स्नान करावं आणि कुशावर्तामध्ये स्नान केल्यानंतर नामदेव महाराज वारकरी संप्रदायाची आचारसंहिता जी ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी आणि नामदेव महाराजांनी जी अंमलात आणलेली आहे ती आचारसंहिता सांगतात. काय? परिक्रमा करायला सांगतात. आणि ज्याने ही परिक्रमा केलेली आहे त्याच्या पुण्याला नामदेव महाराज म्हणतात गणनाच नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रदक्षिणा
खुर्चीवर बसा ताई. अर्थात निमशिवडीच्या सर्व भाविकांनो, आज आपल्या गावामध्ये एक छान असं उपक्रम कार्यक्रम अर्थात सोपनरावच का गाडेकर हे तीर्थयात्रा करून आले आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केलं आणि आमंत्रित करून तीर्थयात्रा करून आल्यानंतर मावंद करावा अशी परंपरा आहे आणि त्या तीर्थाचं पूजन करावं
आणि पूजन करून त्या निमित्ताने कथा कीर्तन प्रवचन भजन पूजन यथासांग करण्याची परंपरा आहे. अशा त्या परंपरेला अनुसरून या ठिकाणी सोपनराव तीर्थयात्रा करून आले. त्या अनुषंगाने या ठिकाणी भागवताचार्य रामायणाचार्य अर्थात हरिभक्तपरायण कविताताई साबळे यांच्या माध्यमातून भाविक भक्तांना गंगा स्नानाचं तीर्थ सर्वांना प्राशन करविलं आहे. सर्व धन्य झाले आहे. वाचे म्हणता गंगा हाच आपण घेतला होता ना. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी कुशावर्ता करता स्नान त्यांचे वैकुंठी राहणं किंवा कैलाशी राहणं नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना. नामदेव महाराजांनी हे आपल्याला सांगितलं आहे. तोपर्यंत आपल्याला कुठं माहिती होतं. माहिती करणारा सांगणारा कोणीतरी पाहिजे. म्हणून ही एक भगवंताची काही लीला आहे, ती कृपा आहे, तो अनुग्रह आहे, तो आशीर्वाद आहे. आणि त्या नामदेव महाराजांनी आणि या समाजाला त्यावेळेस सांगितलं आणि त्यावेळेचा नंतर आता हा प्रचार प्रसार आणि या कीर्तनाच्या माध्यमानं होतो. म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आणि कविताताई यांच्या माध्यमातून सर्वांना गंगा स्नानाचं पुण्य मिळालं आहे. पुण्य पुण्य आहे. नाम श्रेष्ठ सर्वाठाई ऐशी वेद दिती ग्वाही संत श्रेष्ठ सर्वाठाई ऐशी वेद दिती ग्वाही. संतांना आणि नामाला श्रेष्ठत्व दिलं आहे. म्हणून नामदेव महाराजांनी ही जर कधी आपल्याला कल्पना दिली नसती आपण काय म्हणलो असतो. म्हणून संत श्रेष्ठ सर्वाठाई ऐशी वेद देती ग्वाही. आणि त्या संतांनी महापुरुषांनी गंगेचा महिमा कुशावर्ताचा महिमा ब्रह्मगिरीचा महिमा आणि प्रदक्षिणा करण्याचा महिमा आणि चारच कड्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणून या निमित्ताने का होईना आपल्या सर्वांना सोपनरावांनी यात्रा करून मुलींच्या माध्यमातून यात्रा झाली. गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम आणि त्या त्रिवेणी संगमाला प्रयागराज म्हणतात. प्रयागराज म्हणजे सगळ्या तीर्थांचे राजे म्हणून त्याला प्रयागराज म्हणतात. आणि इकडेही आपल्याकडे त्र्यंबकराज म्हणतात. आणि अशा त्या त्र्यंबक राज म्हणजे सगळ्या तीर्थांचे राजे. ह्या चराचर सृष्टीमध्ये दोन तीर्थांना राजराजे म्हटलं आहे. एक प्रयागराज आणि एक त्र्यंबकराज. आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. आपल्याकडील अनेक भाविक भक्त श्रावण महिन्यातल्या 4 सोमवारपैकी एका का होईना सोमवारला लोक जातात, ब्रह्मगिरीची परिक्रमा करतात आणि आपलं जीवन कृत्य झालं असं स्वतःला समजतात, मानतात. नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना. काय त्या पुण्याची गणना करावं. आणि पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे ती परिक्रमा करत असताना संतांची नावं घ्यावा. नाही तर मग काय सिनेमाचे गाणं म्हणत जातात लोक म्हणते आहे. आणि चला तो भाग वेगळा. चला आपण एक चांगलं काम सोपनराव यांनी केलेलं आहे. तीर्थयात्रा करून आले आहे आणि सर्वांना या ठिकाणी प्रसाद महाप्रसादाचंही नियोजन केलं आहे. त्या परिवाराला धन्यवाद देतो आणि त्यांच्या या दातृत्वाला अन्नदानाला धन्यवाद देतो. आणि त्याच माध्यमातून आपल्या सर्वांना अन्नदानाच्या माध्यमातून आणि या प्रसादाच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला एक ज्ञानदान जे केलं आहे त्या पुन्हा एक वार कविताताईच्या टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करा. आपल्या सर्वांना धन्यवाद. आणि ज्यांनी यात्रा केली त्यांनाही धन्यवाद. आश्रमाच्या वतीने त्यांचं शुभेच्छितो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरू
अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 अलक निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सावता महाराज की सब संतान की भजनी मंडळ वादक गायक सर्वांना जय जनार्दन जय जनार्दन.